तुम्ही बघू शकता झटपट असं आपलं गोड तिखट आंबट असं कैरीचं चटपटीत सरबत तयार झालेलं आहे. करायला सुद्धा सोपं आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून प्या. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. कैरीचं सरबत बनवण्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे कैरी केशर आहे, त्यामुळे चवीलासुद्धा कमी आंबट राहते. आता आपल्याला याचं साल काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळं साल काढून घ्यायचं आपल्याला कैरीचं. आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं आज कैरीचं सरबत बनवणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला सगळी साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे कैरीची साल काढून घेतलेली आहे सगळी. आता आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला कैरी कट करायची आहे. सगळी कैरी आपल्याला अशा प्रकारेच कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सगळी कैरी कट करून घेतलेली आहे. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक कैरी कट करून घेतलेली घालायची आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला पुदिना, यामध्ये घालायचं आपल्याला काळं मीठ पाव चमचा, एक हिरवी मिरची घालायची आपल्याला म्हणजे आपल्या सरबतला चटपटीतपणा येतो. इथं मी 3 चमचे साखर घातलेली आहे. या ठिकाणी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 ग्लास थंडगार माठातलं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेले तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. एक चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला हे सरबत गाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सरबत गाळून घेतलेलं आहे. कलरसुद्धा तुम्ही बघू शकता असा मस्त आपला आलेला आहे. यामध्ये आपल्याला आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत. असं मस्त चटपटीत असं थंडगार कैरीचं सरबत तयार झालेलं आहे. गॅस पेटवायचं झंझट नाही किंवा कैरी शिजवून घ्यायचं सुद्धा आपल्याला टेन्शन नाही. अशा प्रकारे 5 मिनिटात अशा प्रकारे हे कैरीचं सरबत तयार होतं. सध्या गरमी खूप वाढलेली आहे. या गरमीच्या दिवसात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्ही जर उन्हातून आला आणि 1 ग्लास तर अशा प्रकारे सरबत पिलं तर तुमच्या शरीराला थंडावा मिळतो आणि आपल्या शरीरातली उष्णतासुद्धा कमी होते. असं मस्त आपलं सरबत तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. मस्त आपलं चटपटीत सरबत आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. प्यायलासुद्धा खूप छान लागतं आणि करायलासुद्धा अगदी सोपं आहे.